Good morning. In the last video lecture, we have seen the maintenance, machine maintenance. Uh, we have also seen the types of maintenance, जिसमें हमने देखा कि भाई मेंटेनेंस क्या होता है. मेंटेनेंस मीन्स टू कीप द मशीन इन रनिंग कंडीशन. एंड वी हैव आल्सो सीन द टाइप्स ऑफ मेंटेनेंस. पहला जो देखा हमने ब्रेकडाउन है, दूसरा प्रिवेंटिव है. प्रिवेंटिव में दो मेंटेनेंस हमने देखा, एक है टाइम बेस्ड मेंटेनेंस है, एक है कंडीशनल मेंटेनेंस. टाइम बेस्ड मेंटेनेंस को हम कहते हैं पीरियोडिक मेंटेनेंस, कंडीशनल मेंटेनेंस को कहते हैं हम प्रोडक्टिव मेंटेनेंस. तीसरा मेंटेनेंस हमने देखा जो करेक्टिव मेंटेनेंस है, जो डिजाइन बेस्ड मेंटेनेंस है. तीन मेंटेनेंस हमेशा ध्यान में रखना है, टाइम बेस्ड, दूसरा कंडीशनल बेस्ड और तीसरा तुम्हारा जो है तो डिजाइन बेस्ड. डिजाइन बेस्ड मेंटेनेंस जो करेक्टिव मेंटेनेंस होता है, जिसमें नई मशीन जब मार्केट में हम लॉन्च करते हैं, नई चीज जब मार्केट में लाते हैं, तो उसमें जो पुराने जो दोष है उसको हम निकाल देते हैं. वी रेक्टिफाई द डिफेक्ट्स एंड वी मेक द इम्प्रूवमेंट इन द मशीन एंड दैट इज कॉल्ड अवर डिजाइन बेस्ड मेंटेनेंस, दैट इज करेक्टिव मेंटेनेंस. एंड लास्ट इज नथिंग बट अवर मेंटेनन्स प्रिव्हेंशन. इंडस्ट्रीमध्ये जे आज सध्या जे एरा ट्रेंड आहे ते आहे की बा मेंटेनन्स कमीत कमी झाला पाहिजे, मेंटेनन्सची वेळ नाही आली पाहिजे. मेंटेनन्समुळे काय होते, मशीनचा लॉसेस आहे, कर्मचारी किंवा जे काम करणारे जे लेबर आहे ते पण आयडियल राहतात, त्यांना पण पगार द्यावा लागते, उत्पादन कमी होते आणि बाकी जे डिप्रिशिएशन कॉस्ट आहे ते पण वाढते. म्हणून मेंटेनन्स प्रिव्हेंशन मेंटेनन्स आजची स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला प्रश्न विचारते बा कोणकोणते मेंटेनन्स आहे, टीपीएमचा सुद्धा विचारते, टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स. आता टीपीएमचा सुद्धा एक आपल्याला लेक्चर घ्यायचा आहे, त्यामध्ये आपला 5S आहे, कॅझन आहे आणि बाकीचे पार्ट सुद्धा आपण घेणार आहे. आजचं जे लेक्चर आहे, आज जे आपण जे लेक्चर घेणार आहे, हा लेक्चर आपला जे आहे ते आपला आपण इंडस्ट्रीमध्ये जे आपण हे करतो, आपण हीट ट्रीटमेंटसाठी आपला जे प्रोसेस आहे हीट ट्रीटमेंटचा माझा लेक्चर आहे. हीट ट्रीटमेंट आपण कशासाठी वापरतो, हीट ट्रीटमेंटचा महत्त्व म्हणजे काय. तर हीट ट्रीटमेंट पूर्वी मी तुम्हाला एक सांगतो का बा, जे प्युअर मेटल आहे, प्युअर मेटल इज नॉट सुटेबल फॉर component or manufacturing a part and manufacturing dedicated parts of the atoms. प्युअर मेटल्स, प्युअर मेटल मध्ये आपल्याला माहित आहे की गोल्ड जर 24 कॅरेटचा गोल्ड आहे तर आपण 24 कॅरेटचा गोल्ड मध्ये आपण ऑर्नामेंट्स तयार करत नाही. काय होते का बा, गोल्ड अगर 24 कॅरेट आपण वापरतो तर गोल्ड एवढा माइल्ड आहे, मेलिएबल आहे की ऑर्नामेंटचा डिझाईन अस्तित्वात राहणार नाही. आपण काय करतो गोल्डमध्ये आपण कॉपर ॲड करतो. कॉपर एक अलाइंग एलिमेंट आहे. कॉपर ॲड केल्यामुळे काय होते, गोल्डची ड्युरेबिलिटी वाढते, स्ट्रेंथ वाढते, स्टेफिनेस वाढते आणि त्याचं म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये बदल होते. तर एक प्रोसेस आहे म्हणजे कोणतेही मेटलला त्यामध्ये दुसरी धातू टाकून दुसरा मेटल म्हणजे त्याला तयार करणं, त्याला अलाय म्हणतो. दुसरी एक मेथड आहे ते आहे हीट ट्रीटमेंट. हे स्क्रीनवर आपली जे स्लाइड जी आहे, तर इथे तुम्हाला हे हीट ट्रीटमेंट प्रोसेस इथे तुम्हाला दिसत आहे. हीट ट्रीटमेंट स्लाइड तुम्हाला इथे दिसत आहे. हीट ट्रीटमेंट काय एक प्रोसेस आहे. आपण एक पाहिला पहिला प्रोसेस कोणता आहे की धातूमध्ये दुसरी धातू टाकून आपण काय करतो, एक तिसरी धातू तयार करतो म्हणजे अलाय तयार करतो. अलायची डेफिनेशन काय, अ सबस्टन्स विच कंपोज ऑफ मोर दॅन 2 एलिमेंट इन विच वन इज मेटल. एक बेस मेटल आहे, दूसरा अलाइंग एलिमेंट आहे. अब फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देतो का बा, आपला स्टील आहे. स्टील काय आहे, अलाय आहे. कोणता अलाय आहे, आयरन प्लस कार्बन. आयरन आणि कार्बनला मिक्स करून आपण काय करतो, स्टील तयार करतो. आता स्टील अलाय आहे तर स्टीलमध्ये आपण एक अलाइंग मेथड आहे का बा, म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आयरन प्युअर आयरनमध्ये नाही, तर आपण जेव्हा स्टील तयार करतो, मिश्र धातू तयार करतो, तर स्टीलपेक्षा आपला लोह धातूपेक्षा स्टील म्हणजे खूप ड्युरेबल आहे, स्ट्रेंथ आहे, हिला त्याच्यामध्ये म्हणजे हार्डनेस आहे, टफनेस आहे. हे तर आहे अलाइंगची थेरी. आता हीट ट्रीटमेंट जे प्रोसेस आहे, आपण काय करतो का बा, जे ऑलरेडी जे मेटल्स आहे त्या मेटलचे धातूचे यांत्रिक गुणधर्मामध्ये बदल करण्यासाठी आपण जी प्रोसेस अडॉप्ट करतो त्याला आपण हीट ट्रीटमेंट म्हणतो. पहिली थेरी कोणती होती, अलाय करणे म्हणजे वितळणे, दुसरा मेटल टाकणे आणि आपल्याला
त्यामध्ये मेकॅनिकल गुणधर्मामध्ये बदल करते. आता आपल्या वितळाचा नाही, आपल्याकडे ऑलरेडी एक आर्टिकल्स आहे, एक आपल्याकडे एखादा मशीनचा पार्ट आहे किंवा एखादा आपला जॉब आहे. त्या जॉबला पण काय करणार आहे म्हणजे त्या जॉबचा आपल्याला यांत्रिक गुणधर्म किंवा त्याची प्रॉपर्टी बदलायची आहे. तर आपण काय करतो त्या धातूला आपण गरम करतो आणि त्याला थंड करतो. म्हणजे हेच प्रोसेसला आपण काय म्हणतो, हीट ट्रीटमेंट. हे दोन आहे, हीट आणि ट्रीटमेंट. उष्णता उपचार आपण याला म्हणतो. उष्णता उपचार काय, एक ऑपरेशन आहे किंवा कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेशन आहे. ऑपरेशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेशन आहे, विच इन्व्हॉल्व्स हिटिंग अँड कुलिंग ऑफ मेटल इन सॉलिड स्टेट. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आपण करतो, लिक्विडमध्ये आपण करत नाही. लिक्विड झाला तो अलाइंग होऊन जाते. सॉलिड स्टेट टू ऑब्टेन और चेंज इन द डिझायर प्रॉपर्टी. म्हणजे धातूचे यांत्रिकी गुणधर्मामध्ये बदल करण्यासाठी, धातूचे गुणधर्मामध्ये बदल करण्यासाठी जी प्रोसेस वापरतो आपण त्याला हीट ट्रीटमेंट म्हणतो. हे ते स्केच आहे, इथे स्केचमध्ये फर्नेस आहे आणि हे हीट ट्रीटमेंट म्हणजे भट्टी. आता हिटिंग आवश्यक आहे, तर हिटिंगसाठी भट्टी, आपल्या इथे भट्टी आहे आणि भट्टीमध्ये ही प्रोसेस होत आहे. ही झाली आपली हीट ट्रीटमेंटची डेफिनेशन. हीट ट्रीटमेंट म्हणजे काय आणि हीट ट्रीटमेंटची डेफिनेशन. आता हीट ट्रीटमेंटचे जे आहे, जे स्टेप्स ऑफ हीट ट्रीटमेंट. आता कोणताही हीट ट्रीटमेंट असतो, कोणताही ट्रीटमेंट, तिथे 3 स्टेप आहे, हिटिंग, सोकिंग आणि कुलिंग. हिटिंग म्हणजे काय, म्हणजे धातूला ठराविक तापमानावर गरम करणे, टू हीट द मेटल ॲट ए पर्टिक्युलर और डिझायर्ड टेम्परेचर. कोणताही हीट ट्रीटमेंट फॉलो द 3 स्टेप, फर्स्ट, सेकंड, थर्ड. पहिला स्टेप, हीटिंग द मेटल ॲट ए पर्टिक्युलर टेम्परेचर और ए डिझायर्ड टेम्परेचर. सोकिंग म्हणजे काय, आपण मेटलला हीट करतो. हीट केल्यानंतर आपण काय करतो, त्या तापमानावर आपण काही वेळ ठेवतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपली आई आपल्यासाठी म्हणजे पोळी करते. आपण काय करतो, आई म्हणजे पोळी तयार करते आणि तव्यावर टाकते. टाकल्यानंतर काही वेळ ठेवते, म्हणजे सोकिंग आहे. सोकिंग मीन्स मेंटेनिंग द मेटल फॉर ए पिरियड ऑफ टाइम. म्हणजे तव्यावर पोळी टाकल्यानंतर काढते का नाही, त्याला काही वेळ ठेवा लागते, त्याला म्हणतो सोकिंग पिरियड. नंतर आपण काय करतो, कुलिंग करतो. तर लक्षात ठेवा, हीट ट्रीटमेंट जे प्रोसेस आहे, इथे आपण पहिला हीट ट्रीटमेंट एक ऑपरेशन आहे, यामध्ये हीटिंग करतो आणि कुलिंग करतो. आता हे स्टेप आहे, हीटिंग, सोकिंग आणि कुलिंग, आणि नंतर काय करतो आपण, थंड करतो. हीट ट्रीटमेंटचे 3 टप्पे लक्षामध्ये ठेवायचे, हीटिंग, सोकिंग, कुलिंग. हीटिंग म्हणजे धातूला ठराविक तापमानावर गरम करणे, सोकिंग म्हणजे काही पिरियड ठेवणे, कुलिंग म्हणजे थंड करणे. एव्हरी हीट ट्रीटमेंट फॉलो 3 स्टेप. ओके. आता तिसरं आहे, आता आपण जे हिटिंग, सोकिंग, कुलिंग जे करतो, तर याचं उद्दिष्ट काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ हीट ट्रीटमेंट. आपण इंडस्ट्रीमध्ये हे मोठे मोठे जॉब आहे, पूर्ण म्हणजे हीट ट्रीटमेंटसाठी म्हणजे भट्टीमधून बाहेर आलेले आहे. आपण काय केलं, याला गरम केले, थंड केले, याचं कारण काय, कशासाठी करतो आपण. पहिला कार्य आहे टू इम्प्रूव्ह द मेकॅनिकल प्रॉपर्टी. धातूचे यांत्रिकी गुणधर्मामध्ये बदल करण्यासाठी. महत्वाचा प्रश्न आहे, पर्पज ऑफ हीट ट्रीटमेंट. हीट ट्रीटमेंट कशासाठी करतो, टू इम्प्रूव्ह द मेकॅनिकल प्रॉपर्टी. आता मेकॅनिकल प्रॉपर्टी मी इथे दिली, स्ट्रेंथ आहे, स्टेफिनेस आहे, टफनेस आहे, हार्डनेस आहे, डक्टिलिटी आहे, मेलिबिलिटी आहे. तर आपण हे जे आहे इथे आपण जे चेंज करतो, टू चेंज द मेकॅनिकल प्रॉपर्टी. दुसरा, टू इम्प्रूव्ह द मशिनेबिलिटी. हीट ट्रीटमेंटमुळे काय होतं की एखादा पार्ट आहे, म्हणजे कास्ट आयरन आहे, दुसरे पार्ट आहे. आता हे पार्ट जे असतात, तर हे पार्ट लवकर मशिनिंग होत नाही, तर मशिनिंगसाठी आपण या ठिकाणी सुद्धा आपण वापरतो. आणि टू चेंज द ग्रेन साईजला चेंज करण्यासाठी सुद्धा आपण हीट ट्रीटमेंट वापरतो. पर्पज ऑफ हीट ट्रीटमेंट. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ हीट ट्रीटमेंट. पहिला आहे एनालिंग, दुसरा नॉर्मलायझिंग, हार्डनिंग, टेम्परिंग, सरफेस हार्डनिंग आणि केस हार्डनिंग. हे 3 एनालिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग, हे 3 लक्षामध्ये ठेवा. एनालिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग. आता हे नंतर हे टेम्परिंग आहे आणि हे 2 प्रोसेस आहे, सरफेस हार्डनिंग आणि केस हार्डनिंग. हे थोडे अलग प्रकारचे आहेत, फक्त एनालिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग. आता एनालिंग ट्रीटमेंट आहे. एनालिंग ट्रीटमेंट
मी तुम्हाला यापूर्वी म्हटलेलं आहे का बा कोणताही ट्रीटमेंट फॉलो 3 स्टेप. तर ॲनलिंगसाठी आपली जी दुसरी स्लाइड कोणती होती आहे, 3 स्टेप, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हिटिंग द मेटल टू अ पर्टिक्युलर टेम्परेचर, सोकिंग द मेटल अँड कुलिंग द मेटल. बरोबर आहे. नॉर्मलायझिंगसाठी सेम प्रोसेस आहे, हिटिंग, सोकिंग, कुलिंग. हार्डनिंगसाठी सेम प्रोसेस आहे, हिटिंग, सोकिंग, कुलिंग. टेम्परिंगसाठी सेम प्रोसेस आहे, सरफेस हार्डनिंगसाठी सेम प्रोसेस आहे, केस हार्डनिंगसाठी सेम प्रोसेस. आता सेम प्रोसेस आहे तर काय बदल होते? फक्त त्या तापमानामध्ये बदल होते, सोकिंग पिरियडमध्ये बदल होते आणि कुलिंगची पद्धत बदल होते. काही प्रोसेसमध्ये आता ॲनलिंग आहे. ॲनलिंगमध्ये आपण काय करणार आहे, एक तापमानावर याला गरम करणार आहे, अप्पर क्रिटिकल टेम्परेचर. लक्षात ठेवा महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. क्रिटिकल टेम्परेचर 723 लोकांसाठी 723 डिग्री सेंटीग्रेड हा क्रिटिकल टेम्परेचर आहे. तर क्रिटिकल टेम्परेचरचे वर आपण याला हीट करतो. म्हणजे साधारणपणे जे आपण मी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, इथे हा चार्ट आहे. या चार्टमध्ये पहा 700 to 850 म्हणजे हा टेम्परेचर आहे ॲनलिंगचा. बरोबर आहे. हे हिटिंग आहे, हे सोकिंग आहे, हे कुलिंग आहे. तर ॲनलिंगमध्ये काय करतो म्हणजे 700 to 800 डिग्री सेंटीग्रेडवर आपण गरम करतो. याला सोक करतो आपण 1 ते 2 तास आणि स्लो कुलिंग करतो फर्नेसमध्ये, भट्टीमध्ये. आपण त्याला भट्टी, आपण इथे भट्टी पाहिलेली आहे, ही भट्टी आहे. या भट्टीमध्ये आपण काय करतो, भट्टीमध्ये स्लो कुलिंग करतो. ॲनलिंग फर्नेसमध्ये कूल करतो आपण. ठीक आहे, स्लो कुलिंग. ॲनलिंगमुळे काय होते? ॲनलिंगमुळे सॉफ्टन द मेटल, रिफाईन द ग्रेन साईज, रिमूव्ह द स्ट्रेसेस. म्हणजे ब्रिटलनेस कमी करण्यासाठी आपण ॲनलिंग वापरतो. ॲनलिंगचे अनेक प्रकार आहे, ते आपल्याला सध्या आपण पाहणार नाही. फुल ॲनलिंग, प्रोसेस ॲनलिंग, स्प्रोडायझिंग ॲनलिंग, ते अनेक प्रकार आपण पाहतो. लक्षात ठेवा का हा टेम्परेचर आहे, हा सोकिंग पिरियड आहे, हा कुलिंग पिरियड आहे, हे ॲप्लिकेशन आहे. इथे पण आहे आपला नॉर्मलायझिंग आहे. नॉर्मलायझिंगमध्ये पण सेम आहे. हा तुमचा टेम्परेचर आहे, हा सोकिंग पिरियड आहे. सोकिंग पिरियड काय असते का, डिपेंडिंग अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. जेवढा थिक मटेरियल आहे आपल्या सोकिंग पिरियड वाढते, थिन आहे कमी होते. म्हणजे भाकरी आणि पोळी दोन्ही आपल्याला प्रोसेस करण्यासाठी, शेकण्यासाठी भाकरीला वेळ जास्त लागते आणि पोळीला कमी लागते, कारण डिपेंडिंग अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे नॉर्मलायझिंगसाठी जे वेळ आहे म्हणजे जॉबच्या साईजवर अवलंबून आहे. इथे स्लो कूल करतो, इथे एअर कूल करतो. आणि जे नॉर्मलायझिंग आहे, नॉर्मलायझिंगमध्ये जे आहे आपण काय करतो, इम्प्रूव्ह मशिनेबिलिटी आणि काय करतो, इम्प्रूव्ह मशिनेबिलिटी आणि स्ट्रेन और स्ट्रेस आपण हे करतो. म्हणजे कमी करण्यासाठी, मशिनेबिलिटी वाढविण्यासाठी, स्ट्रेसेस कमी करण्यासाठी आपण नॉर्मलायझिंगचा वापर करतो. हार्डनिंग जे आहे, हार्डनिंगचं तापमान 850 ते 950 मध्ये करतो. स्टील प्रमाणे शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आहे. फास्ट कुलिंग आहे, इथे याला क्विंचिंग म्हणतो, गरम करणे आणि डायरेक्ट पाणीमध्ये टाकणे. ॲनलिंगमध्ये स्लो कुलिंग आहे, नॉर्मलायझिंगमध्ये एअर कुलिंग आहे, हार्डनिंगमध्ये डायरेक्ट क्विंचिंग आहे. कटिंग टूलसाठी वापरतो. हे मटेरियलला सॉफ्ट करण्यासाठी आहे, हे स्ट्रेस काढण्यासाठी आहे. टेम्परिंग जे आहे, हार्डनिंग नंतर आपण टेम्परिंग करतो. टेम्परिंग फॉलोड बाय, म्हणजे पहिले हार्डनिंग असते नंतर टेम्परिंग असते. कारण टेम्परिंगमध्ये जे स्ट्रेसेस तयार झाले, मटेरियलमध्ये काही स्ट्रेसेस तयार झाले, तर त्या स्ट्रेसला करण्यासाठी आपण म्हणजे लोअर क्रिटिकल टेम्परेचर 200 ते 550, 723 आपला क्रिटिकल टेम्परेचर आहे. शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आहे, स्लो कुलिंग आहे. और इन्क्रीज द इलास्टिसिटी आणि टफनेससाठी, आणि इन्क्रीज द इलास्टिसिटी, टफनेस आणि डिक्रीज द स्ट्रेसेस. केस आणि सरफेस लक्षामध्ये ठेवा. केस म्हणजे वरचा भाग, सरफेस म्हणजे सूट केस म्हणजे केस, आणि सरफेस म्हणजे फक्त वरचे भागला हार्ड करायचा, आतील भाग आपल्याला हार्ड करायचा नाही. यासाठी आपण केस आणि सरफेस हार्डिंगचा वापर करतो. यामध्ये तापमान इथे दिलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन जॉब आहे, आणि इथे हाय सरफेस हार्डनेस असते. आणि उपयोग याचा गिअर, बेरिंग, शॉफ्टसाठी आपण या ठिकाणी वापरतो. आता ही ट्रीटमेंट प्रोसेसची इंडस्ट्री आहे आणि हे ही ट्रीटमेंटचे पार्ट आहे. तर या प्रकारे आपण जे पाहिलेलं आहे का बा, आपण ही ट्रीटमेंटची जे प्रोसेस आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे का बा, ही ट्रीटमेंटचा इम्पॉर्टंट पाहिला आपण. आणि ही ट्रीटमेंटचा आपण जे ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे